इथे उपस्थित समस्त मराठा मावळ्यांनो तर वाघिणींनो जरासा संयम धरा, अवघं भविष्य तुमचंच आहे, म्हणून जरा वेळ संयम धरा। जय भवानी, जय भवानी, जय जिजाऊ। सर्वप्रथम महाराष्ट्राची कुळदेवता आई तुळजाभवानी यांना मी वंदन करते। तर राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचा देखणं स्वप्न निर्माण झालं, तर त्यांचं स्वप्न साकार करणारे राजश्री छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महाराज यांना माझा तिवार मानाचा मुजरा। मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा होय, तोच जिल्हा जिथे मा जिजाऊ जन्मल्या, तोच जिल्हा जिथे स्वराज्याचं स्वप्न जिजाऊंच्या डोळ्यात रुजलं, तोच जिल्हा जिथून शिवाजी महाराजांना तयार करण्याची स्मृती तयार झाली, तिथूनच मी आली आहे मित्रांनो। मी गायत्री भोसले, गायत्री विलासराव भोसले, बुलढाणा जिल्हा येथून समस्त मराठा बांधवांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आली आहे। आजचा हा दिवस म्हणजे मराठ्यांसाठी सुवर्ण अक्षरात नोंद घ्यावा असा हा दिवस आहे। आज हे समस्त मराठे एकत्र आलेत ते मराठा क्रांती मूक मोर्चाद्वारे। हा मूक मोर्चा काढण्याची गरज मराठ्यांना का पडली? का पडली ही मूक मोर्चा काढण्याची गरज मराठ्यांना? कारण गेले 300 ते 400 वर्ष मराठा समाज हा वेगवेगळ्या गटातटांमध्ये विभागला गेला होता। मराठा, पाटील, कुंभी, देशमुख असे समस्त वेगवेगळ्या गटांमध्ये मराठा समाज हा विभागला गेला होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।